तर मित्रांनो, आता एक्झॅक्टली 8 वाजून 8 मिनिटे झालेत आणि आपण फायनली माझ्या मागे बघू शकता. हे जे घर आहे इथं आपल्या 3 गाड्या जे परभणीतले लोक आले त्यांचे, आणि या समोरचे जे घर आहे ते आपले याचे घर आहे. आज जिथं आपला स्टे आहे ना ते घर आहे आहोपी गावामध्ये. तर सकाळी 7ला केला होता ट्रेकला सुरुवात. ही आज रात्री आता 8 वाजता म्हणजे रफली 13 तासचा आजचा डे 2 होता. तर हा संपलेला आहे आणि मोर दॅन 20 किलोमीटर्स फॉर शुअर झालेले. खूप चांगला होता आजचा ट्रेक. मोस्टली आजचा हा शेवटचा रिव्ह्यू व्हिडिओ असेल. नंतर मी काही अर्थ तर वाटत नाही मला, कारण आपण मेजरली ट्रेकचेच व्हिडिओ करतो शूट. तर ते मोस्टली मी ट्रेक आपले ते शूट नाही करणार. पण ओव्हरऑल खूप चांगला होता, खूप लेंदी असं म्हणू शकतो आपण. 13 तास आता मला एक्झायला जाते की 13 तास आज आपण ट्रेकिंगचं हे होतं. आणि मग रफली झालं आहे आता कंप्लीट. एव्हरीथिंग वॉज ओके आणि खूप चांगला झाला आजचा ट्रेक. आता आपण आहोपी विलेजमध्ये आहोत. आता शक्य झालं तर यांचा नंबर घेऊ आपण, ज्या घरी आपण राहायला थांबलो तसं. आणि जर रेंज असेल तर लोकेशन ऑन करून इकडे आसपासचे एकाचे लोकेशन मॅप करून ठेवून नियरेस्ट लोकेशन करंट लोकेशनवरनं. आता जाऊन आपल्याला फ्रेशअप व्हायचं आहे. आता 8 वाजले म्हणजे किती काही केली तरी फ्रेशअप सगळे या गोष्टी होतपर्यंत आपण 10ला असं 10च्या आधी तर झोपणं शक्य होईल वाटतं ना मला. पण जेवणाचं सगळं राहिले फ्रेश व्हायचं. चला तयारीला लावूया. आजचा डे खूप चांगला होता. जसं की आजचा डेचा बेस्ट पार्ट म्हणायचं झालं तर आंबोली गावातनं जेव्हा आपण जो दर्याघाट आहे त्याच्या थोडंसं ठिकाणी जेव्हा येत होतं आंबोली घाटाच्या वरनं, बाबांचे जे शेती तर त्यांच्यावरनं घराच्या वरनं, तो बेस्ट स्पॉट होता. इतके धबधबे मी कधी आधी बघितले नाही एका ठिकाणी एकाच गावाला. मी माझ्या भाषेत म्हणायचं झालं की ते धबधब्यांचं गाव असं म्हणू शकतो मी. आंबोली गावाला एक नंबर गाव होतं ते, आणि बाबांची चांगली ओळख झाली आहे. त्यामुळे जर शक्य असेल तर आपण वीक डेलाच कधीतरी येऊ. मित्रांना घेऊन यायला मला थोडी भीती वाटते. सगळ्या गोष्टी सांगायला येतात आणि थोडं रिस्की पण आहे. धबधब्यांचा तो एरिया आहे तो. ती एक गुफा आणि तो धबधबा बेस्ट व्ह्यू होता तो. तसा एक खूप सुंदर असा तो धबधबा होता. आणि तो धबधबा पण कधी येतो जेव्हा आपण धबधब्याने भरलेली ट्रेक करून येतो तेव्हा तो धबधबा येतो. असं तो पूर्ण तसा डोंगराचा धबधब्याने भरून आहे. आसपास पूर्ण गावच तसं आहे. त्याच्यात आपण ज्या पॅचने आलो ना तो पॅच पूर्ण धबधब्याने भरून होता. तो बेस्ट स्पॉट होता. जसा कालचा बेस्ट स्पॉट होता तो जीवदानचा लास्ट पॅच जो कल्याण दरवाजा लागण्याचा जो पॅच येतो तो पॅच बेस्ट होता. तसा ट्रेकच्या सुरुवातीने जो आंबोलीच्या तिकडं आपण दर्याकाठच्या साईडने जो चढून येतो आपण डाकोबाच्या इकडनं, तो खरंच खूप बेस्ट स्पॉट होता. असं रिस्की होता तो, बट रिस्क घेतो इश्क आहे तसावाला तो बाग होता. खूप सुंदर असा तो बाग होता. तर आजचा तोच बेस्ट स्पॉट होता. आणि नंतर एक इकडे येताना तो नाही, पण तो बेस्ट स्पॉट तो होता. बाकी आय डोंट थिंक सो. जर बेस्ट म्हणायचं झाला तर तो वाला पॅच बेस्ट होता. ती गुफेतनं येतो असं. तर आपण तुळकर डाकोबा एक्सप्लोर केलं आणि तो बेस्ट आंबोली गावातनं ते आंबोली गाव एक्सप्लोर म्हणू शकतो. तो धबधब्यांचा पॅच बेस्ट होता. तर मला शक्य झालं तर मी नक्कीच येऊ शकतो. आणि एक सांगायचं झालं की जुन्नरवरनं तिकडे गाड्या येतात सकाळी 6 का 8ला. ते 6ला एक वाटतं स्टेला असते. 8च्या दरम्यान की तिकडनं गाडी येते, ST येते जुन्नरवरून. तर ते तिकडनं येऊ आणि 4ला तिकडे निघते. बाबा जसे मला तसे की रफली एका तासात पोहोचवते आपल्याला आंबोली गावात. तिकडनं बाबांचं घर थोडंसं दूर आहे जिथनं आपल्याला सोडते. शक्य झालं तर कसं करू शकतो पहिली गाडी पकडायची. आपल्या जुन्नरला पोहोचल्यावर 8-9 वाजते. तिकडनं जी बसेल ती पकडायची, इकडे यायचं. जर आपण टायमात सगळे फिरून नाही झाले तर इकडे राहायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा रिटर्न पहिल्या बसने जायचं. तसंही करू शकतो. किंवा दुसरा प्लॅन की पहिल्या बसने आलो म्हणजे जिथं लवकर जुन्नरला येते तिथे जुन्नरला यायचं. जुन्नरला येऊन दुसऱ्या दिवशी ST बघून इकडे यायचं. पुन्हा दिवसभर एन्जॉय करायचं. आणि काकांना आपली इथे खेकडे किंवा गावठी कोंबडीचं चिकनही भेटतं आणि खूप चांगलं करून भेटतं असं म्हणाले बाबा. तर ते करू शकतो आपण प्लॅन. आणि मग पुन्हा 4-5च्या याच्यानं जायचं. जर या गोष्टी फिजिबल असतील तर 4-5ला पुन्हा जायचं एन्जॉय करून मस्त. तर हा असा प्लॅन होता एकत्रित. तर आता बघ आजचा जो ब्लॉग आहे तो 4 मिनिटं क्रॉस केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण बोललो. आता घरात प्रवास करणार आहे त्याच्या आधीच आहे कारण प्रॉपर फ्रेशअप होईल. ओके. तर मी आता 20 सेकंड राहिले. माझा प्लॅन आहे की मी 5 मिनटं करून घ्यावं. असं एकदा मुलं मागे दाखवतो मी ज्या घरात राहतो आहे आपण.
आत अजून 10 सेकंदानंतर हा ब्लॉग बंद करेन मी, जसे 5 मिनिट होते. ओव्हरऑल खूप सुंदर असा ट्रेक होता आणि डे 2 पूर्ण झाला आहे. आतापर्यंत आपण सगळ्या 3 ट्रेक 2 दिवसाच्या केल्या, तर आज ते जे आहे ते ब्रेक होईल. जे हे होतं ना की 2 दिवसाचं आपलं 3 दिवसाचं सेंडिंगचा ट्रेक कन्वर्ट होऊन जाईल प्रॉपर. आज इथं आपण स्टे करू, उद्या सुरू करतो प्रॉपर 3 डेज ट्रेक होऊन जाईल. तर चला बाय.